हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आपला न्यू टॉपिक आहे आज, त्याचं नाव आहे एलसीएम. एलसीएम म्हणजे काय? लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे आपण याच्या लॉंग फॉर्मवरून समजून येऊन राहिलं आहे. लिस्ट म्हणजे छोटा छोटामध्ये, आणि कॉमन म्हणजे सारखा, मल्टिपल म्हणजे ज्याच्या टेबलमध्ये येणारा. छोट्यात छोटा आणि सारखा आणि ज्याच्या टेबलमध्ये येणार. मल्टिपल म्हणजे टेबलमध्ये येते ना, तसं. दुसऱ्या भाषेमध्ये इंग्लिशच्या याच्यामध्ये द एलसीएम ऑफ टू ऑर मोर नंबर इज दॅट स्मॉलेस्ट नंबर दॅट कम इन दॅट द टेबल ऑफ ऑल गिवन नंबर्स. तेच दोन किंवा याचा जास्तीचा आपण एलसीएम काढतो म्हटलं तो टेबलमध्ये येऊन जाते आपल्या इझी भाषेमध्ये. तर एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा एक असा नंबर जो ज्यांच्या दिलेल्या नंबरच्या टेबलमध्ये येते आणि छोट्यात छोटा असतो. आपण आता एक्झाम्पल घेऊ. 2, 4, 6 याचा आपल्याला एलसीएम काढायचा आहे. ओके, आता पहिले तर याच्यात मी 3 ट्रिक सांगतो. एक लास्टवाली ट्रिक ते महत्त्वाची असं समजा, कारण की छोटे नंबर जेव्हा राहते तेव्हा आपल्याला टेबल माहीत राहते, पण जेव्हा जास्ती मोठे नंबर राहते तेव्हा पूर्णपणे आपण टेबल पाठ नाही करू शकत. तर तेव्हा ते वाली फॉर्म्युला म्हणा किंवा स्टेप कामी येते. ठीक आहे, ट्रिक फर्स्ट. आता टेबल आपल्याला माहीत पाहिजे. टेबल काय करायचं मग? आता इकडे आपण एक साईड घेऊन घेऊ. थांबा, क्लीनच करून घेतो. 2, 4, 6 2, 4, 6 घेतले आपण नंबर. आता सर्वांचे टेबल लिहून घ्या. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. ठीक आहे. 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36 आणि 40. 6चा 6 1 6 6 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54 आणि हे 60. झालं, आपल्याला टेबल माहिती होते. आता काय करायचं? लिस्ट कॉमन मल्टिपल. आता सारखे सारखे बघा बरं कोणते कोणते आहे. इथे 4च्या टेबलमध्ये 4 आहे, पण 6च्या टेबलमध्ये 4 आहे का? नाही आहे. मग 4ला सोडून द्या. 6च्या टेबलमध्ये 6 आहे, पण 4च्या टेबलमध्ये आहे का? नाही. एक इथे छोट्या छोट्या ह्याच्यातून किंवा इकडून बघत या, म्हणजे कम्पेअर करत राहा किंवा बघत या की कुठे कुठे कोणता कोणता नंबर आहे. ठीक आहे. आता कुठपर्यंत आलो आपण? 6पर्यंत आलो होतो. आता 8 आहे का बघा बरं. 8 4च्या टेबलमध्ये आहे, 6च्या टेबलमध्ये आहे का? नाही आहे. मग सोडून द्या 8ला. पण 10 बघा. 10 दोघांच्या पण नंबरमध्ये नाही, फक्त 2च्या टेबलमध्ये आहे. 12 बघा बरं. 12 4च्या पण याच्यात आहे आणि 6च्या पण याच्यात आहे. म्हणजे आपल्याला एलसीएम मिळून गेला आपला. बघा, समोर आणखी तुम्हाला कॉमन मिळणार, पण आपल्याला कसं पाहिजे? लिस्ट कॉमन म्हणजे छोट्यात छोटावाला, म्हणजे त्याला म्हणतो आपण एलसीएम. बघा, आणखी कोणता? 6 इथे आहे, 2च्या याच्यात आहे, पण 4च्या याच्यात आहे का? नाही आहे. म्हणजे तो एलसीएम नाही. नंतर आपल्याला कोणता भेटला? 12 भेटला. आणखी एक ट्रिक आहे, सारखीच ट्रिक आहे. आता काय करायचं? मी तुम्हाला फॅक्टर्स वगैरे शिकवले होते किंवा डिव्हिजन पण शिकवलं आहे, तर ते आता कामी येते. बघा, कुठे कुठे सर्व कनेक्ट होते डॉट. आता 6चा टेबल आपण लिहिला. आता कसं चेक करायचं? बघा, पहिल्या नंबरपासून स्टार्ट करू. 6ला 4ने डिवाईड होते का? नाही होत. 2ला होतं का? म्हणजे 2ने 6ला डिवाईड होतं का? होतो. पण 4ने झाला का? नाही झाला. मग 6 सोडून द्या. इथे नंतर काय येते? 12 येते. 12च्या टेबलमध्ये 6च्या टेबलमध्ये 12 आहे. मग 6 तर नाही आहे, आपल्याला माहीत झालं. मग 12ला 4ने डिवाईड होतो का? होतो. 12ला 2ने डिवाईड होतो का? होतो. म्हणजे मिळाला. म्हणजे एक असा नंबर जो दिलेल्या नंबरने डिवाईड होऊन जाणार. झालं फिक्स. याला म्हणतो आपण एलसीएम. आणखी एक ट्रिक आहे, त्या ट्रिकला मी म्हणतो मिनिमम 2. मिनिमम 2 ही ट्रिक कामी येते, कारण की जेव्हा मोठे मोठे नंबर जेव्हा राहतात आणि आपल्याला टेबल माहीत नाही राहत, तेव्हा ही वाली ट्रिक खूप कामी येते आणि इझी ट्रिक आहे. काय लिहायचं? पहिले 2. आपल्याला एलसीएम मिळालं होतं. किती मिळालं होतं? 12. पहिले याचा एक टेबल काढून घ्यायचं. ठीक आहे. कोणता कोणता नंबर मिळाला? 4 आणि 6. तर मिनिमम 2. ठीक आहे.
आता जेवढे नंबर दिलेले आहे तर 1 to 9 पर्यंत असा कोणता तरी नंबर चूज करा जो दिलेल्या नंबरला डिवाइड होणार. 1 तर जाऊ द्या, 2 to 9 पर्यंत एक असा नंबर घ्यायचा ज्या नंबरनी या 3 पैकी कमीत कमी 2ला तरी डिवाइड झाला पाहिजे. 3ला पण झाला तर खूप छान. ओके, तर पहिले बघा 2नी सर्वांना डिवाइड होऊन राहिला तर मग 2नीच घेऊन घ्यायचं. 3नी फक्त 6ला होणार पण 4 आणि 2ला होणार का? नाही. 4नी फक्त 4ला होणार, 6 2ला होणार का? नाही. म्हणून आपण 2च घेऊन घेऊ पहिले. 2नी 3ला पण डिवाइड होऊन जाणार. मग काय 2नी 2ला डिवाइड केलं तर किती आले? 1 2 जा 3 जा. झालं. आणखी काही करायची गरज आहे का? नाही, कारण की आणखी 2 कोणते नंबर आहे? 1 to 3 चालला आहे. 1नी तर सर्वांनाच होते, 2नी फक्त 2ला सॉरी 3ने. मग इथे असेच ठेवून द्या कंडिशन. मग आता हे जे नंबर आहे बाहेरचे, हे जे बाहेरचे नंबर दिसून आहे 2 1 2 3, या नंबरचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. म्हणजे 2 × 1 × 2 × 3 झालं. मग आता सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 3 जा 12. किती आले? हा झाला आपला LCM. ओके, आता आपण आणखी एक्झाम्पल्स घेऊ 2 3, 1 2 घेऊन घेऊ, मग आपण तुम्हाला होमवर्क देऊन देईन मी. ओके, आता आपण LCM बघू या नंबरचा कसं काढायचं. तर पहिले 2 डिजिटवाले घेऊन घेतो, मग 3 3 वाले घेऊन घेऊ. आता LCM काढू. 12 18 राईट. आता इथे मिनिमम 2 आहे, इथे ऑलरेडी 2च नंबर आहे. तर मग असा नंबर घ्यायचा ज्या नंबरनी या दोघाला पण डिवाइड होणार. नंबर कोणता? 2 पण घेऊ शकता, 3नी होते का? 3नी पण होते. तुम्ही 2 घ्या किंवा 3 घ्या, 2नीच घेऊन घेऊ. 2नी समजा 12ला डिवाइड केलं तर 6, इथे केलं तर 9. आता या दोघाला कशाने डिवाइड होते? 3नी होते. दोघाला पण 3नी डिवाइड होऊन जाणार. मग 3 2 जा 3 3 जा. मग आता सेम आली का कंडिशन? म्हणजे आता आणखी काही डिवाइड करायची गरज आहे का? नाही आहे. मग या जे बाहेरचे नंबर त्याचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. म्हणजे 2 × 3 × 2 × 3 यांचं मल्टिप्लिकेशन जो नंबर करणार त्यानंतर जो नंबर मिळणार तो करणार LCM. 2 3 जा 6, 6 × 2 12, 12 3 जा 36, 12 3 जा 2 3 जा 6, 6 2 जा 12, 12 3 जा 36. म्हणजे LCM किती मिळाला? 36. तुम्ही जर तुम्हाला असं कन्फ्यूज होत असेल तर तुम्हाला टेबल पाठातून तुम्ही टेबल पाठ करून टाकाल, म्हणजे टेबल लिहून त्याचं LCM काढता येते. नेक्स्ट वाला घेऊ आपण. आता आपण हावाला नंबर काढायचा. ठीक आहे, आता आपण 3 नंबरचा LCM काढू. 45 60 आणि 75. 45 60 आणि 75 मिनिमम 2च्या मेथडनी. ठीक आहे, काय कंडिशन? मिनिमम 2 म्हणजे दिलेल्या कमसे कम 2 नंबरला तरी अशा नंबरने डिवाइड झालं पाहिजे. तर नंबर घ्यायचा 2 to 9 पर्यंत कोणता पण नंबर घ्या. आता आपल्याला दिसून आला 5 0 5 म्हणजे 5ने डिवाइड होऊन जाणार. आपण डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये शिकलो होतो. मग डायरेक्ट 5ने डिवाइड करून टाका. 5ने डिवाइड ज्या नंबरने डिवाइड करून आला तर इकडे या साईडने लिहायचा. करा इथे डिवाइड. 9 जा 5 1 जा 5 5 2 जा 5 1 जा 5 5 7 जा राईट. आता मिनिमम 2. आता 17 सेन का इथे 21 इथे 5 येणार, इथे 5 येणार. 5ने 75ला डिवाइड केलं तर 15 येते. आता अजून कोणत्या नंबरने डिवाइड होणार? 3नी होते. 3नी 9ला पण होऊन जाईल, 12ला पण 15ला पण. मग 3ने डिवाइड करा. 3 3 जा 9, 3 4 जा 12 आणि 5 जा 50. मग आणखी का मिनिमम 2चा म्हणजे रूल अप्लाय होऊ शकतो का? नाही होऊ शकत, कारण 3 वेगळे वेगळे आहे सर्व. मग काय करायचं? सर्वांचं मल्टिप्लिकेशन. 5 × 3 3 × 3 4 × 5. आता काय करायचं? सर्वांचं मल्टिप्लिकेशन. 5 3 जा 15, 15 3 जा 45, 45 4 जा 45 4 जा 20, 2 कॅरी 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15. ओके, 22 कॅरी 4 4 जा 16, 16 + 18
85 0 40 4 कॅरी 5 40 5 1 5 90 म्हणजे 900 काय आला याचा LCM आला. याचा LCM किती आला 900. आता आपण आणखी एक सॉल्व करून बघू. ओके, आता आपण या 3 नंबरचं LCM काढू. आपली कोणती मेथड मिनिमम 2 मेथड. टेबल काढून घ्या असा 12 18 आणि 30. कोणता रूल आपला जो मिनिमम 2 रूल म्हणजे दिलेल्या कमसे कम 2 नंबरला डिवाइड झाला पाहिजे नाही कसा नंबरने चूज करा. म्हणजे 2 to 9 पर्यंत असा कोणता पण नंबर चूज करा जे दिलेल्या नंबरला डिवाइड झाला पाहिजे. 2 18 30ला बघतो म्हटलं 2ने डिवाइड होऊन जाणार, 3ने पण होणार. 3ने घेऊन घेऊ काही प्रॉब्लेम नाही. 3ने समजा 12ला डिवाइड केलं तर 4 3 6 जा 18 3 10 जा राईट. आता बघा आणखी कोणत्या नंबरने डिवाइड होते सर्वांना किंवा दिलेल्या 2 नंबरला 2ने डिवाइड होऊन जाणार तिघाला पण. मग 2ने डिवाइड होऊन जाणार. 2 2 जा 4 2 3 जा 6 2 5 जा 10 झालं. आणखी कुठे अप्लाय करू शकतो का आपण तो रूल नाही. मग इथेच थांबून जायचं. आता जे नंबर दिला आहे तो 2 हे जे बाहेरचे नंबर आहे ना त्याचं मल्टिप्लिकेशन करून टाका. हे जे बाहेरचे नंबर आहे 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 3 2 जा 6 6 2 जा 12 12 3 जा 36 36 इंटू 5 36 इंटू 5 5 6 जा 30 3 कॅरी 15 18 180. किती आन्सर मिळाला 180. म्हणजे याचा LCM किती झाला 180. चला तर होप तुम्हाला LCM समजलं असेल. आणखी एक पॉईंट राहिला तो सांगून देतो ठीक आहे. सेम हेच एक्झाम्पल की फक्त 30च्या बदली 25 लिहून टाकू. 30च्या बदली 25 ओके. 12 18 आणि 25 ठीक आहे. हा रूल अप्लाय कसा करू आपण. मिनिमम 2 दिलेल्या नंबरला कोणत्याही 2 नंबरनी डिवाइड झाला पाहिजे एक असा नंबर चूज करून टाकायचा. आपण आता काय घेतलं तर पहिले 3 घेतलं 3 घेऊन घेऊ. तर 3ने 25 डिवाइड होते का नाही होत. तर मग काय करायचं 25 जसं तसं लिहून टाका. आता किती 6 जा 3 6 जा 18 3 4 जा 12 राईट. आणखी आता आणखी असा 2 नंबर 25ला तर आणखी कोणत्या नंबरने जाणार. इथे या दोघाला 2 2ने होते मग 2ने डिवाइड करून टाका. 2 2 जा 2 3 जा हा 25 जसं जा तसा. जर डिवाइड होत नसेल तर जसं तसा खाली लिहून टाका काही प्रॉब्लेम नाही. आता आणखी जातो का नाही जात. मग काय करायचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 25 राईट. आता मल्टिप्लिकेशन 3 2 जा 6 6 2 जा 6 2 जा 12 36 36 इंटू 35 36 इंटू 25 5 30 3 कॅरी 15 80 0 12 1 कॅरी 7 0 0 1 9 900 9 बरोबर आहे का. 2 6 जा 12 1 कॅरी 2 3 जा 6 1 7 1 2 ठीक आहे. मग याचा LCM किती आला 900. बघा 5 कमी जास्त मागे पुढे केलं तरी LCMमध्ये किती फरक पडतो. ठीक. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल कन्सेप्ट समजले असेल आणि जे काही कन्फ्युजन असेल ते क्लिअर झालं असेल. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओ घेऊन न्यू टॉपिकमध्ये. तो पण छान अभ्यास करत राहा. तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल त्यांना कळेल. आणि टीचिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. समर वॅकेशन एन्जॉय करा पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.